नमस्कार. मी इथे मोड आलेल्या मुगाची भाजी बनवत आहे काकडी घालून. त्यासाठी मी काकडी साफ करून घेते. काकडीची साल काढून झालेली आहे. आता मी बिया काढून घेते आणि त्याचे मोठे तुकडे करून घेते. अशा प्रकारे इथे मोड आलेले मूग आहे, धुवून घेतलेले. तर काकडी घालते. कढईमध्ये तेल घेऊन त्यात आलं लसूण बारीक चिरलेलं घालून परतून घेते. एक मोठा चिरलेला कांदा, कढीपत्ता घालून कांदा लालसर होईपर्यंत परतून घेते. त्यात एक मोठा चिरलेला टोमॅटो घालते. त्यात थोडंसं मीठ घालून झाकण लावून टोमॅटो नरम करून घेते. टोमॅटो शिजलेला आहे. आता त्यात मी हिंग घालून सगळं परतून घेते. वर लाल मिरची पावडर, हळद, धणे जिरे पावडर, थोडंसं पाणी घालून मसाला एकत्र मी शिजवून घेते. मसाला शिजलेला आहे. त्यात मूग आणि काकडी आणि परतून घेते. गरम मसाला, चवीप्रमाणे मीठ आणि कोथिंबीर घालून सगळं एकत्र मिक्स करून घेते. आणि भाजीच्या कुकरमध्ये घालते. कुकरला झाकण लावून मी 3-4 मिनिटं भाजी शिजवून घेते. मूग शिजलेले आहेत. मुगाची भाजी तयार आहे. इथे लाल मटाची भाजी घेतलेली आहे मी, साफ करून आणि स्वच्छ धुवून घेतलेली आहे. भाजीतलं पाणी नितळलेलं आहे. आता मी भाजी बारीक चिरून घेते. अशा प्रकारे मी लाल मटाची भाजी बारीक चिरून घेतलेली आहे. आता कढईत तेल घेऊन त्यात हिरवी मिरची आणि कांदा बारीक चिरलेला घालून परतून घेते. कांदा नरम झाल्यावर बारीक चिरलेली भाजी घालून परतून घेते. झाकण लावून घेतलेले. भाजी थोडीशी कमी झाली आहे शिजून. आता मी त्यात मीठ घालते चवीप्रमाणे आणि मिक्स करून घेते. पुन्हा झाकण लावून घेते. आता ओलं खोबरं घालते. खोबरं मिक्स करून घेते आणि परत 2 मिनिटं झाकण लावून वाफ काढून घेते. लाल मटाची भाजी तयार आहे. इथे कढईत मी 1 चमचा तेल आणि 1 चमचा तूप घेऊन त्यात राई जिऱ्याची फोडणी घालते. वरून हिरवी मिरची आणि कढीपत्ता, थोडंसं हिंग, हळद घालून मिक्स करून घेते. आता थोडीशी कोथिंबीर घालून परतून घेते. तर तुरीची डाळ, मिरची आणि टोमॅटो घालून शिजवून घेतलेले ती घालते आणि मिक्स करून घेते. थोडंसं पाणी घालते. चवीप्रमाणे मीठ घालून डाळ घोटून घेते आणि छान डाळीला उकळी काढून घेते. वरून कोथिंबीर घालते. तुरीच्या डाळीचं वरण तयार आहे. इथे मी मोठं वांगं घेतलेलं आहे. त्याची कापं करायची आहेत मला. कापून घेते अशा प्रकारे. वांग्याची कापं झालेली आहेत कापून. आता मी त्याला मीठ लावून पाणी घालून ठेवते. इथे मी मसाला काढून घेते. लाल मिरची पावडर, हळद आणि मीठ मिक्स करून वांग्याच्या कापांना लावून घेते. इथे मी एका प्लेटमध्ये रवा, थोडंसं तांदळाचं पीठ, लाल मिरची पावडर आणि चवीप्रमाणे मीठ घालून मिक्स करून घेते आणि वांग्याच्या कापांना दोन्ही बाजूंनी लावून घेते. तव्यावर तेल गरम करायला ठेवलेले. त्यात मी वांग्याची कापं भाजून घेते. एका बाजूने भाजलेली आहेत. आता दुसऱ्या बाजूने भाजून घेते. वांग्याची कापं शिजलेली आहेत आणि कापं तळून तयार आहेत. आता मी सर्व करते. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.